नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे महिला स्त्री सशक्तीकरण या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे महिला स्त्री सशक्तीकरण या विषयावरती सुंदर मराठी निबंध. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असे आपल्या संस्कृतीत सांगितले आहे. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवतांचा वास असतो. स्त्री ही समाजाची शक्ती, संस्कृतीची वाहक आणि कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे स्त्रीला शिक्षण, स्वातंत्र्य आणि समान हक्क देऊन तिला सक्षम बनवणे म्हणजेच स्त्री सशक्तीकरण होय. नारी आहे शक्तीची मूर्ती, धैर्य तिच्या ठाई. नारी आहे शक्तीची मूर्ती, धैर्य तिच्या ठाई. संकटांना सामोरी जाते, जिद्द तिच्या पायी. संकटांना सामोरी जाते, जिद्द तिच्या पायी. शिक्षण संस्कार हातात घेऊन उभी राहते ठाम. शिक्षण संस्कार हातात घेऊन उभी राहते ठाम. सशक्त नारीमुळेच उजळतो समाजाचा नाम. सशक्त नारीमुळेच उजळतो समाजाचा नाम. नारी आहे शक्तीची मूर्ती, धैर्य तिच्या ठाई. संकटांना सामोरी जाते, जिद्द तिच्या पायी. शिक्षण संस्कार हातात घेऊन उभी राहते ठाम. सशक्त नारीमुळेच उजळतो समाजाचा नाम. पूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षण, स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचे अधिकार फार कमी होते. परंतु अनेक महान समाज सुधारकांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला. शिक्षणामुळे स्त्रियांना आत्मविश्वास मिळाला आणि त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ लागल्या. आज स्त्रिया डॉक्टर, अभियंता, शिक्षक, वैज्ञानिक, सैनिक, अधिकारी अशा अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. ज्ञानाची ज्योत हातात स्वप्नांना दिली भरारी. ज्ञानाची ज्योत हातात स्वप्नांना दिली भरारी. मेहनतीच्या बळावर उंच भरारी घेणारी. मेहनतीच्या बळावर उंच भरारी घेणारी
कष्ट, धैर्य आणि जिद्दीने घडविते नवा इतिहास. तिच्या कर्तृत्वाने उजळतो देशाचा सुवास. तिच्या कर्तृत्वाने उजळतो देशाचा सुवास. ज्ञानाची ज्योत हातात स्वप्नांना दिली भरारी. मेहनतीच्या बळावर उंच भरारी घेणारी. कष्ट, धैर्य आणि जिद्दीने घडविते नवा इतिहास. तिच्या कर्तृत्वाने उजळतो देशाचा सुवास. स्त्री सशक्तीकरण म्हणजे केवळ अधिकार देणे नव्हे, तर स्त्रीला तिच्या क्षमता ओळखून आत्मनिर्भर बनवणे होय. शिक्षण, स्वावलंबन आणि समान संधी मिळाल्यास स्त्री समाजाला अधिक प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकते. घर आणि करिअर दोन्ही सांभाळत ती समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरते. जिद्दीने पुढे चालते, अडथळ्यांना देते उत्तर. जिद्दीने पुढे चालते, अडथळ्यांना देते उत्तर. स्वाभिमानाने जगते, बनते यशाची सूत्रधार. स्वाभिमानाने जगते, बनते यशाची सूत्रधार. सशक्त नारी, सक्षम देश याचा एकच अर्थ. सशक्त नारी, सक्षम देश याचा एकच अर्थ. तिच्या प्रगतीतच दडलेला भारताचा खरा विकास. तिच्या प्रगतीतच दडलेला भारताचा खरा विकास. जिद्दीने पुढे चालते, अडथळ्यांना देते उत्तर. स्वाभिमानाने जगते, बनते यशाची सूत्रधार. सशक्त नारी, सक्षम देश याचा एकच अर्थ. तिच्या प्रगतीतच दडलेला भारताचा खरा विकास. आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. तरीही स्त्रियांवरील अन्याय, भेदभाव आणि अत्याचार संपवण्यासाठी समाजाने जागरूक होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान करून तिच्या शिक्षणाला आणि प्रगतीला पाठबळ दिले पाहिजे. स्त्री सशक्तीकरण म्हणजे समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब, समाज आणि देशही सक्षम होतो. म्हणूनच आपण सर्वांनी स्त्रीचा सन्मान राखून तिच्या स्वप्नांना उंच भरारी देण्यास मदत केली पाहिजे. नारी आहे शक्ती, नारी आहे प्रेरणा. नारी आहे शक्ती, नारी आहे प्रेरणा. तिच्यामुळेच उजळते जीवनाची दिशा. तिच्यामुळेच उजळते जीवनाची दिशा. सन्मान, शिक्षण, स्वातंत्र्य देऊ तिला आज. सन्मान, शिक्षण, स्वातंत्र्य देऊ तिला आज. सशक्त स्त्रीमुळेच घडेल प्रगत भारतराज. सशक्त स्त्रीमुळेच घडेल प्रगत भारतराज. नारी आहे शक्ती, नारी आहे प्रेरणा. तिच्यामुळेच उजळते जीवनाची दिशा. सन्मान, शिक्षण, स्वातंत्र्य
देऊ तिला आज. सशक्त स्त्रीमुळेच घडेल प्रगत भारत राज. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.